प्रत्येक नवीन सकाळ ही नवीन संधी घेऊन येते. आजचा दिवस आनंदाने आणि सकारात्मकतेने सुरू करा. सूर्योदयासोबतही तुमची स्वप्नेही नव्या आशेने उजळू द्या. कष्ट, प्रामाणिकपणा आणि संयम हे यशाचे खरे मंत्र आहे. देवावर विश्वास ठेवा, स्वतःवर मेहनत करा आणि वेळेवर श्रद्धा ठेवा. नमस्कार मंडळी, शीतल ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुमचा खूप छान, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊया. शंभू बाळाला आणि राजेशला कॉलेजला जायचं होतं, त्यामुळे त्या दोघांनाही टिफिन दिला आणि ह्यांना बी ड्युटीला जायचं होतं. असं म्हणून तिघाचा बी मी टिफिन बनवला. सगळा स्वयंपाक झाला. नंतर मी भांडे घासायला घेतली. अगोदर सगळं शेगडी घासून घेतली. शेगडी घासताना मी तर लिंबाचा वापर केला, त्याने शेगडी एकदम छान निघते. तर भांडी झाली पूर्ण. किचन साफ केलं. किचन साफ केल्यानंतर मैत्रिणींनो, हे जर तुम्ही 2 कामे लवकर केली तर तुमचा दिवस पूर्णपणे एकदम छान जाणार आहे. कारण की सकाळी हे 2 कामे म्हणजे निम्म काम झाल्याने आहे. पहिल्यांदा टिफिन झाल्या आपल्याला लगेच भांडे घासून घ्यायच्यात आणि कपडे धुवून घ्यायच्यात, म्हणजे आपलं अर्ध काम झाल्याने आपल्याला वाटतं. मोबाईल न घेता आपण हे काम करू शकतो. मोबाईलमध्ये कुठलेही देवाचे गाणे किंवा तुम्हाला आवडतीचे गाणे लावायचे आणि काम करून घ्यायचे, म्हणजे पटपट होतं. आपल्याला आळस बी येत नाही आणि कंटाळा बी वाटत नाही. तर तुम्ही हे नक्की करून बघा. आता वॉशिंग मशीनमध्ये जमा करून कपडे ठेवलेले आहेत. ते तिघांनीही ते सगळे काढले आणि निरम्यामध्ये मी कपडे सगळे भिजू घातले. कपडे भिजल्याने एकदम कपडे चांगले निघतात. आपलं घर जुनं असो वा नवीन, ते नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके असावे असे आपल्या प्रत्येकीला मनापासून वाटत असते. कारण घरच्या स्वच्छतेवर तिथली सकारात्मकता, सुख, शांती आणि आपल्या संपूर्ण कुटुंबियाचे आरोग्य अवलंबून असते. मैत्रिणींनो, तुम्हीही सकाळ सकाळ कुठली कामे करतात ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता माझी सगळी कपडे धुवून झाली. तर मी कपडे आहेत ना दगडावरती धुते. दगडावरती चांगले निघतात कपडे. वॉशिंग मशीनमध्ये एकसारखं आपल्याला पांढरे कपडे, सगळे वेगवेगळे कपडे टाकावे लागतात आणि त्यातच उशीर जातो. त्यासाठी मी काय करते, हातानेच कपडे धुत असते दगडावरती. आणि नंतर कपडे मी ड्राय करण्यासाठी वॉशिंग मशीनमध्ये टाकत असते. तर ड्राय करताना मी 2-3 वेळेस ते ड्रायचं बटन दाबते. कारण की 2 ते 3 वेळेस दाबले की कपडे चांगले सुकले जातात. पावसाळ्यामध्ये कपडे सुकतच नाहीत, त्याच्यासाठी मी असं करत असते. तर सगळे कपडे झाल्यानंतर मी सगळं बाथरूम क्लीन करून घेतलं, म्हणजे ब्रशनं घासून घेतलं. इथे मी खराट्याचा वापर करत नाही, खराटा खराब होतो. आता मी सगळे कपडे वॉशिंग मशीनमधनं काढून, तर इथं बघा माझे कपडे सगळे झालेले आहेत. आता मी टेरेसवरती वाळू घालायला जाते. आता ऊन पडले थोडं, तर आता बघते. आता टेरेसवरती आल्यानंतर हे बघा सगळीकडनं अशा रश्श्या बांधून घेतलेल्या आहेत मी. उन्हात थोड्या वेळ जरी कपडे टाकले ना तर लगेच कपडे सुकतात. त्याच्यामुळे मी असे कपडे वरती वाळू घालत असते. पावसाळ्यात उन्हात जर कपडे वाळू नाही घातले तर कपड्याचा वास आंबट येतो. त्याच्यामुळे मी ऊन पडले की असे कपडे सुकण्यासाठी वरती टेरेसवरती येत असते. तर टेरेसवरनं खाली आल्यानंतर मी पहिल्यांदा सगळीकडनं झाडू मारून घेतला. तर सकाळपासून आपण जे काम केलेलं असतं ते सगळीकडनं असा कचरा राहतो, तो सगळा आम्ही झाडून घेतला. या सगळ्या छोट्या सवयी जर तुम्ही पटपट जर काम केलं तर सकाळी 7 ते 11 पर्यंत तुमचं सगळं काम होऊ शकतं. तर मी सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत असं पटपट काम करून घेत असते. मोबाईलला न हात लावता देवाचे गाणे किंवा टीव्हीला असं काहीतरी लावून घेत असते आणि कामे सुरू करत असते. आणि काम करायला कंटाळा बी येत नाही आणि कामे पटपट होतात. जर एकदा आपण रील बघायला सुरुवात केली तर कामे होत नाहीत. ते सारखं आपल्याला 5 मिनिटं किंवा 2 तास कधी गेले ते माहिती होत नाही मोबाईलमध्ये. त्याच्यामुळे सकाळची सुरुवात नेहमी मोबाईल बाजूला ठेवूनच करायची, म्हणजे दिवसाची सुरुवात चांगली होते. तर हे बघा पूर्ण मी घर क्लीन करून घेतलं. डायनिंग टेबलच्या खालचाही कचरा काढला. आता मी पूर्णपणे डायनिंग टेबल क्लीन करून घेते. डायनिंग टेबल लवकर क्लीन करून घ्यायचा. चहा किंवा दुसरं कुठलंही अन्न सांडलेलं असतं तर याला मुंग्याही लागू शकतात, त्यामुळे लवकर क्लीन करून घ्यायचं. याच्यामुळे डायनिंग टेबल एकदम क्लीन दिसतो. डायनिंग टेबलवरती असं जास्त मी असं पसारा ठेवत नाही, चमचे तीच ठेवते. नंतर टीव्ही क्लीन केला, टीव्ही कॉर्नर क्लीन केला.
आपल्याला असं वाटतं की रोज काय धूळ बसते, पण धूळ रोज थोडी ना थोडी बसते. त्यामुळे थोडा तरी रोज हात मारून घ्यायचा, म्हणजे आपल्याला बघायला बी छान वाटतं आणि रोज धूळ क्लीन होते. त्याच्यामुळे मी असं घर क्लीन करून घेत असते, म्हणजे दिवसभर एकदम घर फ्रेश दिसतं. आता टीव्ही पण मी कपड्याने अशी क्लीन करून घेते. तर सुक्या कपड्यानेच आपल्याला टीव्ही अशी अद्दर हाताने फिरवून घ्यायचं, म्हणजे टीव्हीवरती धूळ असलेली ती निघून जाते. नंतर ना मी मनी प्लांटला असं पाणी मारून घेतलं. तर 2-3 दिवसांनी मी असं पाणी मारून घेते, कारण की मनी प्लांटवरती बी अशी माती बसलेली असते. त्याच्यामुळे असं पाणी मारून घेते, म्हणजे मनी प्लांट ही हिरवागार दिसतो. असं रोज लक्ष देऊन जर काम केलं तर एकदम घर क्लीन दिसतं. मनी प्लांटला आंघोळ घातल्याने सगळं पाणी खाली सांडलं. त्याच्यासाठी मी आता मॉबने सगळे पाणी काढून घेते. तरी बघा घरामध्ये पाणी सगळीकडे झालं. तर हे पाणी असं होतच राहतं, कारण की घरामध्ये मनी प्लांट आहे ना. तर पाणी मारल्यानंतर ना मनी प्लांटमधनं पाणी सांडतं. हे बघा सगळीकडनं मी क्लीन करून घेतलं. नंतर ना सगळी गॅलरी धुवून घेतली. गॅलरीमध्ये सगळ्या झाडांना असं पाणी मारून घेतलं आणि गॅलरी पूर्णपणे सगळी धुवून घेतली. तर झाडावरती बाहेर गॅलरीमध्ये धूळ साचते, त्याच्यासाठी मी असं पाणी मारून घेत असते झाडावरती. आणि मॉबने सगळी गॅलरी अशी धुवून घेतली. तर सगळ्या झाडांचा कचरा पडतो, त्याच्यासाठी असं मी रोज धुवून घेत असते. आजकाल घर सजवण्यासाठी झाडं लावण्याचा ट्रेंड आहे आणि ती दिसायलाही खूप सुंदर वाटतात. पण मंडळी, जर तुमच्या रोजच्या धावपळीत तुम्हाला त्याची योग्य काळजी घ्यायला, त्यांना वेळेवर पाणी द्यायला किंवा सूर्यप्रकाशात ठेवायला वेळ नसेल, तर ती झाडे कोमेजून जातात, सुकतात आणि त्यामुळे घर सुंदर दिसण्याऐवजी उलट जास्त अस्वच्छ आणि उदास दिसू लागते. अशा झाडांची निवड करा की ज्यांना अतिशय कमी मेंटेनन्स लागतो, जसे की स्नेक प्लांट, जेड प्लांट किंवा आपला साधा सोपा मनी प्लांट. त्यांना रोज पाणी देण्यासाठी गरज लागत नाही. आता मी फरशी पुसून घेते. आता फरशी पुसताना मी बकेटमध्ये मीठ टाकलं आणि थोडंसं निरमा पावडर टाकलं आणि फरशी सगळीकडनं आता मी पुसून घेते. मुंग्या लागत नाहीत किंवा माशा बसत नाहीत, त्याच्यामुळे मी मिठाचा वापर करत असते. 8 दिवसातून एकदा तरी मी मीठ टाकून फरशी पुसत असते. फरशी पुसताना आपण बाजारात मिळणारे फिनाईल किंवा केमिकल्स मोठ्या प्रमाणात वापरतो, पण या रासायनिक गोळ्या आणि केमिकल ऐवजी जर आपण काही नैसर्गिक गोष्टीचा वापर केला तर त्या आपल्या आरोग्यासाठी आणि घरासाठी खूप फायदेशीर ठरतात. जर या टिप्स तुम्हाला सोप्या आणि फायदेशीर वाटल्या असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या शीतल ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.